कोकणातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा मुलगा राहत होता. गणूचं घर नारळाच्या झाडांनी वेढलेलं, समोर निळं आभाळ आणि मागे हिरवीगार टेकडी. त्याचे बाबा समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करायचे आणि आई घरात हापूस आंब्याचं लोणचं बनवायची. दर सकाळी गणू समुद्राच्या किनाऱ्यावर धावत जायचा. लाटांवर उड्या मारायचा, शंख गोळा करायचा आणि वाळूत आपल्या छोट्या बोटीने चित्र काढायचा. त्याला वाटायचं, मोठा झाल्यावर मी सुद्धा बाबांसारखा समुद्रात बोट चालवणार. एका दिवशी वादळी पाऊस आला. समुद्र खवळला, आभाळ काळं झालं आणि सगळे मच्छीमार घरी परतले. पण गणूचे बाबा अजून परतले नव्हते. गणू दरवाजात उभा राहून समुद्राकडे पाहत होता. आईच्या डोळ्यात अश्रू, पण मनात प्रार्थना, देवा, त्यांना सुरक्षित परत आण. 2 दिवसांनंतर सकाळी एक बोट किनाऱ्यावर लागली. त्या बोटीवर गणूचे बाबा होते. थकलेले, ओले, पण जिवंत. गणू धावत जाऊन त्यांना मिठी मारतो. आईही धावून येते. त्या क्षणी सगळं गाव जणू जिवंत झालं. लाटांचं गाणं, झाडांची सळसळ आणि गणूच्या चेहऱ्यावरचं हसू.